महान महिला स्त्रिया यांच्याविषयी जी माहिती रोज ऐकत आहोत आणि त्याच्या संदर्भात प्रश्नमंजुषेचं आपण जे आयोजन करतो, तर या संदर्भात आज आपण अशा एका क्षेत्रातील महान महिलेविषयी जाणून घेणार आहोत, ज्या क्षेत्रामुळे ज्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींमुळे आपल्याला सुखाची झोप येते। कोणतं क्षेत्र आहे? कौन-सा क्षेत्र है जिनकी वजह से हम क्या बोलते रात को एकदम क्या बोलते सोते हैं, आराम से सो जाते हैं। आजूबाजू असलेले पोलीस क्षेत्रातील जे लोक आहेत, व्यक्ती आहेत, त्यांच्यामुळे आपण सुखाची झोप घेतोय। तर आज आपण पोलीस क्षेत्रामध्ये कार्य केलेल्या करणाऱ्या एका महान स्त्रीविषयी जाणून घेणार आहोत। त्यांचं नाव आहे, व्हेरी गुड, त्यांचं नाव आहे किरण बेदीजी। तर या किरण बेदी यांच्याबद्दल आपण डॉक्टर किरण बेदी यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक छान असं विचारावं वाटतं, लहानपणी जर आपल्याला प्रश्न विचारला कोणी, तुला काय व्हायचंय मोठे बनून, तर लहान मुलं काय सांगतात रे? मला पोलीस बनायचंय। काय म्हणतात? मला पोलीस बनायचं आहे। 90% विद्यार्थ्यांचा हा एक जनरल एक सांगते मी। तर विद्यार्थी म्हणतात मला पोलीस बनायचंय। जोपर्यंत त्यांना लहानपणी पोलीस कोण आहेत, त्यांना काय कार्य करावं लागतं याची खूप कमी प्रमाणात कदाचित माहिती असेल, त्यांना आकर्षण असतं बंदुकीचं, त्यांनी पाहिलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित मला मोठं झाल्यावर पोलीस बनायचं आहे, तर त्यांचं खूप आवड असते। तर अशा या क्षेत्राविषयी त्यांना कदाचित माहित नसतं याच्यात किती जोखीम असते, किती जबाबदाऱ्या असतात। जसं जसं मोठं होतं तसं तसं आपल्याला या जबाबदाऱ्या कळायला लागतात की किती जोखमीचं क्षेत्र आहे हे क्षेत्र। आज आपण या पोलीस क्षेत्रामधील एका महान स्त्रीविषयी माहिती जाणून घेणार आहोत। सध्या त्या हयात आहेत अशा महान स्त्री किरण बेदीजी, डॉक्टर किरण बेदीजी यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर डॉक्टर किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1949 रोजी झाला। अमृतसर, पंजाबमधील अमृतसर येथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या वडिलांचं नाव प्रकाशलाल होतं आणि आईचं नाव प्रेमलता। प्रेमलता हे त्यांच्या विवाहानंतरचं नाव आहे, म्हणजे लग्न झाल्यानंतरचं। आधीचं नाव त्यांचं जनक होतं। तर त्यांचे वडील, आई वडील प्रकाशलाल हे वडील आणि आई होत्या प्रेमलता। तर यांच्या सानिध्यामध्ये ज्या किरण बेदीजी होत्या त्यांचं बालपण त्यांनी घडवलेलं होतं आणि किरण बेदी ज्या होत्या त्यांचे जे आजोबा होते हे कापड व्यवसायामध्ये कार्य करायचे आणि त्याच्यामुळेच त्यांचे वडील देखील ते कापड व्यवसायामध्ये कार्य करायचे। मग पेशावर इथून त्यांनी जो कार्यकाळ त्यांच्या आजोबांनी केलेला होता तो अमृतसरपर्यंत त्यांचा ते कापडाचा उद्योग चालत होता, म्हणून ते अमृतसर इथे स्थायिक झाले आणि त्याच्यानंतर किरण बेदी यांचा तिथे जन्म झाला। परत सांगते 9 जून 1949 रोजी त्यांचा अमृतसरमध्ये जन्म झाला। मग या किरण बेदी ज्या होत्या त्या एकूण 4 जणी होत्या बहिणी आणि त्याच्यामध्ये 2 नंबरच्या ह्या किरण बेदी होत्या। लहानपणापासून किरण बेदी ज्या होत्या खूप चपळ होत्या, त्यांना खेळाची खूप आवड होती, प्रचंड आवड होती खेळाची। लहानपणी तुम्हाला माहिती आहे इयत्ता 9च्या वर्गामध्ये असतो, तर त्या 9च्या वर्गामध्ये ह्या किरण बेदीजी एनसीसी मध्ये ऍड झालेल्या होत्या, सामील झालेल्या होत्या। म्हणजे लहानपणापासून एखाद्या आपण म्हणतो ना बाळाची पाय पाळण्यात दिसतं, त्याप्रमाणे त्यांना खेळाची आवड होती। 9 वर्षाच्या जेव्हा त्या होत्या त्यावेळेला त्यांनी पहिल्यापासून टेनिस खेळायला सुरुवात केली। टेनिस हा खेळ त्यांना खूप आवडायचा, म्हणजे IPS ऑफिसर होण्याच्या पूर्वी त्यांना टेनिसपटू म्हणून ओळखलं जायचं। मग 9 वर्षाच्या, मी सांगितलं तुम्हाला की 9 वर्षाच्या असतानाच त्यांना खेळाची आवड लागली, टेनिसपटू म्हणून त्या खेळायला लागल्या। असं खेळत असताना त्यांनी त्या ऑल इंडिया हार्ड कोर्टची जी टेनिसची जी मॅच झाली होती त्या मॅचमध्ये त्या महिला चॅम्पियन म्हणून राहिल्या होत्या आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा त्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला टेनिसच्या आणि त्याच्यानंतर श्रीलंकेविरुद्धची भारताची टेनिसची जी मॅच झाली होती त्या मॅचमध्ये देखील त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं। म्हणजे असं टेनिस या खेळाविषयी त्यांना खूप आवड होती आणि याच काळामध्ये त्या स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करत होता। या महिला चॅम्पियनचं त्यांना बक्षीसही मिळालेलं होतं। त्या काळामध्ये जेव्हा त्या टेनिसची प्रॅक्टिस करत असायच्या तर त्यांची ओळख ब्रीज बेदी यांच्याशी झाली। आता ब्रीज बेदी कोण होते, तर नंतर त्यांचा विवाह म्हणजे किरण बेदी यांचा विवाह ब्रीज बेदी यांच्याशी झाला। आता किरण बेदी यांचं आधीचं नाव काय आहे, किरण पेशावारिया, आणि त्याच्यानंतर विवाहानंतर त्यांचं नाव किरण ब्रीज बेदी असं झालं। मग विवाह झाल्यानंतर ब्रीज बेदी यांची खूप इच्छा होती की यांनी काहीतरी सरकारी नोकरी वगैरे करावी। किरण बेदी यांनी ज्या वर्षी त्यांचं लग्न झालं ब्रीज बेदी यांची म्हणजे 1972ला ब्रीज बेदी यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्याच वर्षी त्या IPS ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या, इंडियन पोलीस सर्व्हिस स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला असं अधिकारी होता येतं। मग ह्या IPS ची परीक्षा त्याच वर्षी उत्तीर्ण झाल्या आणि IPS अधिकारी म्हणून त्या दिल्ली येथे रुजू झाल्या। चाणक्यपुरी म्हणून जो अति हाय प्रोफाईल एरिया म्हणून ओळखला जातो दिल्लीमधला, तिथे त्यांना त्या रुजू झाल्या, अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी त्यांच्या पोलीस सेवेला सुरुवात केली। उत्तर दिल्ली, दक्षिण दिल्लीमध्ये देखील त्यांनी कार्य केलं। हे कार्य करत असताना त्यांचं कार्य काय होतं, तर ज्या वेळेला त्या नोकरीला लागल्या म्हणजे 1972ला सुरुवातीला त्यांनी चाणक्यपुरीमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर 1974ला म्हणजे दुसऱ्या 2 वर्षानंतर त्यांनी उत्तर दिल्लीमध्ये जेव्हा कार्य केलं तिथे तिहार
हा जो जेल आहे तो खूप प्रसिद्ध जेल आहे. मग या कारागृहामध्ये त्यांनी खूप काम केलं. म्हणजे पोलीस क्षेत्रामध्ये असलेलं जो सुरक्षतेचा भाग आहे किंवा तिहार जेलमधले जे काय म्हणतात आपण आरोपी लोक आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा कारागृहासाठी त्यांनी सुद्धा काम केलं. सुरक्षेसंदर्भात त्यांनी काम केलं. मग हे कारागृहात जे काम केलं की नाही त्यांनी, ते काम इतकं प्रसिद्ध झालं की त्याच्यापूर्वी कोणी असं काम केलेलं नसावं, म्हणून हे काम प्रसिद्ध झालेलं आहे. आणि हे कार्य त्यांचं अक्षरशः जागतिक स्तरावर त्याचं कौतुक झालं. आणि म्हणून त्यांना या तिहार कारागृहाविषयी केलेल्या कार्याविषयी त्यांना रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. त्यांनी यावर आधारित एक पुस्तकही लिहिलेले. किरण बेदी यांनी या कारागृहामध्ये जे परिवर्तन घडवलं त्याचा विषयी एक पुस्तक देखील त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांना याच विषयी रेमन मॅग्सेसे पुरस्कार 1974 मिळाला. असं त्यांचं हे पोलीस क्षेत्रामधलं कार्य अविरत चालू आहे आणि चालू होतं. या काळामध्ये त्यांनी आणखी एका ठिकाणी एक महान कार्य केलेलं होतं. ते कार्य म्हणजे काय, तर त्यांनी ड्रग्स विषयी, जो ड्रग्सचे गुन्हेगार आहे त्यांच्याविषयी खूप कार्य केलेलं होतं आहे किंवा शांतता क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे आणि सुधारणा करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. अशा या किरण बेदी जी आपलं कार्य करत होत्या, त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड होती. त्याच्यानंतर राष्ट्रसंघाच्या त्या पोलीस दलातील सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. आणि हे कार्य करत असताना 2007 मध्ये त्यांची अशी इच्छा झाली की मी आता हे पोलीस दलातलं काम ठेवून त्यांनी राजीनामा दिला 2007 मध्ये आणि त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सामाजिक कार्य करत असताना देशातील लोकांमध्ये जो सुरक्षतेच्या संदर्भात जे प्रश्न आहे या प्रश्नांवर त्यांनी खूप कार्य केलेलं आहे. मग 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतरच्या काळात एक दूरचित्रवाहिनीवरती एक अतिशय प्रसिद्ध असा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता 2008-9 मध्ये. त्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचं नाव होतं त्याच्यावरती म्हणजे बऱ्याचशा गुन्हेगारांविषयी किंवा राजकारणांविषयी बरीचशी त्याच्यावरती चर्चा होती. एका व्यक्तीला तिथे कटघऱ्यामध्ये उभ्या केल्या जायचं आणि त्यांचे जीवन प्रश्न, अशा प्रकारे त्यांनी हा अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम या काळामध्ये त्यांनी चालवला. तर अशा या किरण बेदीजी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांनी पुस्तकं लिहिलेले आहे. आय डेअर हे त्यांचं खूप प्रसिद्ध असं पुस्तक आहे. आय डेअर त्याच्यानंतर त्यांनी ॲज आय सी महिलांचे सक्षमीकरण असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. बरेचशी पुस्तकं त्यांनी आपल्या या कारकिर्दीमध्ये लिहिलेलं आहे. पोलीस दलामध्ये कार्य करताना त्यांना जे जे अनुभव आले त्या सगळ्या विषयी त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. तर अशा या किरण बेदीजी सध्या 75 वर्षाच्या आहेत आणि अजूनही सामाजिक क्षेत्रामध्ये त्या कार्य करत आहेत. त्यांनी जे ड्रग्सच्या संदर्भात काम केलं होतं त्या ड्रग्सच्या संदर्भात एक नवज्योती फाउंडेशन म्हणून अजूनही कार्यरत अशी संस्था आहे, सुरू आहे. अशा या महान महिला ज्या क्षेत्राविषयी अगदी सामान्य लोकांना अतिशय भीती वाटते अशा क्षेत्रामध्ये एक महिला अजूनही असं कार्य करत आहे. अशा या किरण बेदीजी यांच्याविषयी आज मी आपल्याला माहिती सांगितली आहे. आपल्याला माहिती समजली असेल असं मी गृहीत धरते. समजली का माहिती? भरपूर महिला आहेत, त्यांची आपल्याला प्रत्येक क्षेत्रामधली एकतरी स्त्री घ्यायची आहे. आज आपण माहिती घेतली तर माहिती समजली. किरण बेदी यांच्या नावापुढे कोणती उपाधी लावली जाते? बोलताना मी त्याच्यासाठी आवर्जून दोनदा त्यांचं नाव, कोणती उपाधी लावली जाते सांगा? डॉक्टर. आता डॉक्टर होते का त्या? हा, म्हणजे मला सांगताना थोडीशी माहिती राहिली. डॉक्टर होते का? नाही. तर त्यांनी PhD केली होती. BA LLB त्यांचं शिक्षण होतं आणि त्यांना ते PhD केल्यानंतर डॉक्टरेट ही पदवी आपल्याला प्राप्त होते. तर अशी डॉक्टरेट ही पदवी त्यांना मिळालेली होती. ओके. किरण बेदी यांचं नाव कोणतंही सांगितलं तरी झालं, दोन्हीपैकी, म्हणजे लग्नाच्या आधीचं किंवा लग्नानंतरचं. पेशावर. हां, किरण प्रकाशलाल पेशावालिया. ओके. आणि तिसरा प्रश्न, किरण बेदी यांचा जन्म कधी आणि कुठे झाला? व्हेरी गुड. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. 9 जून 1949 पंजाबमधील अमृतसर येथे त्यांचा जन्म झालेला आहे. चला या. तुमच्यासाठी प्रश्न, किरण बेदीजी यांना शांततेसाठी कोणता पुरस्कार मिळाला? त्यांनी जे केलेलं सामाजिक आणि शांतता प्रस्थापित केलेलं कार्य, असं कोणतं कार्य? व्हेरी गुड. रेमन मॅग्सेसे हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, किरण बेदी यांचा ज्यांच्याशी विवाह झाला होता त्या व्यक्तींचं नाव काय? हा, ब्रिज बेदी हे त्यांच्या पतीचं नाव होतं. किरण बेदीजी यांना कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध खेळाडू म्हणून ओळखल्या जातात? टेनिस. व्हेरी गुड. तीनही प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहे. किरण बेदीजी कोणत्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे? कोणत्या अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात? IPS ऑफिसर. IPS चा लॉंग फॉर्म काय? इंडियन पोलीस सर्व्हिस. किरण बेदीजी यांनी सर्वात पहिले जेव्हा सेवा सुरू केली पोलीस दलातली, तर या पोलीस दलातली सेवा त्यांनी कुठून सुरुवात केली? दिल्ली. ठीक आहे.
दिल्ली हे उत्तर बरोबर आहे आणि त्याच्यातलं चाणक्यपुरी. काय नाव आहे? चाणक्यपुरी. चला, किरण बेदीजी यांच्या एखाद्या पुस्तकाचं नाव सांगायचं. मी सांगितलं की ते पुस्तक गुगलवरती खूप प्रसिद्ध आहे, अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव खूप प्रसिद्ध पुस्तक आहे. आधी आपण वाचतो तर जनरली त्यांच्या नावाच्या उल्लेखापुढे या पुस्तकाचा खूप नाव उल्लेख येतो, नेहमी येतो. आय जे व्हेरी गुड. अशा या महान पोलीस अधिकारी, IPS ऑफिसर म्हणून किरण बेदीजी यांची माहिती आपण आज ऐकून घेतली. ती तुमच्या लक्षात बसली असेल. आजही तुम्ही घरी गेल्यानंतर यांच्याविषयी माहिती वाचायची आहे. किती